भारतामध्ये शिखांमध्ये दहशतवादी तत्वज्ञान सांगणारी लोक होती. आम्ही त्यांच्या विरोधात लढलेली माणसं आहोत, खलिस्तान यांच्या विरोधात. आम्ही अफजल गुरुला, अजमल कसाबला फाशी दिलं जे जिहादच्या नावावर माणसं मारायचं म्हणतात. तसंच आम्ही हिंदूच्या नावावर सनातनी तत्व सांगून जर दलितांना, आदिवासींना, अल्पसंख्याकांना आणि समतावादी विचारांच्या लोकांवर हल्ले होत असतील तर त्याच्याही विरोधात आम्ही लढणार. त्याला तुम्ही राजकारण म्हणायचंय, त्याला तुम्ही वारसा म्हणायचाय, तर त्याला तुम्ही आमचा संघर्ष म्हणायचा आहे, हा तुमचा प्रश्न आहे. जिनाच्या कबरीवर डोकं ठेवलेले अडवाणी बरे चालतात तुम्हाला. जिनाच्या कबरीवर डोकं ठेवलेले अडवाणी, जिनाला भिडलेले आमचे मौलाना आझाद होते. जिनाला भिडलेले आमचे मौलाना आझाद होते. तुरुंगात बसलेले मौलाना आझाद होते. इंग्रजाची माफी मागितलेले नव्हते आमचे मौलाना आझाद. इंग्रजाची माफी मागितलेले नव्हते मौलाना आझाद. किती त्रास होतोय, किती त्रास होतोय तुम्हाला. एक अल्पसंख्याक माणूस शिक्षण मंत्री झाला, ह्याचा तुम्हाला किती त्रास होतोय. एक अल्पसंख्याक माणूस, बुद्धिवान माणूस पहिला शिक्षण मंत्री झाला, याचा तुम्हाला किती त्रास होतोय महाजनजी, किती त्रास होतोय तुम्हाला. दहशतवादाला रंग नसतो असं म्हणतात, पण मग सातत्यानं त्याला रंग देण्याचा प्रयत्न का होतोय? दोन्ही बाजूनी तो होतोय का? यांचं एक वक्तव्य ऐकलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मला भगवा दहशतवाद हे म्हणायला पक्षाने सांगितलं होतं. सुशील कुमार शिंदेबद्दल बोलताय तुम्ही, बरोबर? की मग सनातन दहशतवाद म्हणायला पृथ्वीराज चव्हाणांना कोणी सांगितलं? तुमच्या तोंडातून कधी हिरवा दहशतवाद हा शब्द आला नाही? की काश्मीरमध्ये चरार शरीफ या दर्ग्यावर जिथं मोहम्मद साहेबाचा पवित्र केस ठेवलेला आहे, त्या दर्ग्यावर अतिरेकी हल्ला झाला. ते अतिरेकी कोण? सनातनी होते. पाकिस्तानच्या कित्येक मस्जिदीमध्ये अतिरेकी हल्ला झाला, ते अतिरेकी सनातनी होते का? की ज्ञानोबांचा छळ करणारं जे पैठणचं धर्मपीठ होतं ना, ते सनातनी दहशतवादी होते. तुमच्या तुकोबांना छळणारा आणि त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवणारा जो मंबाजी होता ना, तो सनातनी होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कालाराम मंदिरामध्ये जाण्यापासून रोखताना त्यांच्या अंगावर दगड, गोटे, लाठ्या घातल्या, 10 दिवस घातल्या. ती सनातनी अवलादी होत्या. मला स्पष्ट सांगायचे की छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही क्षत्रिय नाही आहात, शूद्र आहात असं म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या अवलादी सनातनी अवलादी होत्या. महात्मा गांधीजींचा खून करणारा नथुराम गोडसे सनातनी होता. अहो, मी ज्ञानोबा लक्ष्मण शास्त्री पासून सुरुवात केलं ना. ज्ञानोबा तुम्हाला जवळचे वाटत नाहीत का? ज्ञानोबा जवळचे वाटत नाही, संत लक्ष्मण शास्त्री जवळचे वाटत नाही, चक्रधर स्वामी जवळचे वाटत नाही, तुकाराम महाराज जवळचे वाटत नाही, नरेंद्र दाभोळकर जवळचे वाटत नाही, गोपाळ गणेश आगरकर जवळचे वाटत नाही तुम्हाला, धोंडो केशव कर्वे जवळचे वाटत नाही तुम्हाला. धोंडो केशव कर्व्यांना फाशी दिली सनातनी, दाभोळकरांची हत्या केलेली सनातनी. तुम्हाला तुमच्या वर्णामध्ये जन्माला आलेली लोक पण तुम्हाला हिंदू धर्माची चालत नाही. ऐकून घ्या, तुम्ही ज्या लोकांची नावं घेता तुमचा राज्याच्या काँग्रेसचा काहीच संबंध नाही. कसा संबंध नाही? तुमचा काय संबंध आहे? तुमचा हसन मुश्रीफांचा संबंध आहे का? तुमचा आणि नवाब मलिकांचा संबंध आहे का? तुमचा आणि सुधाकर बडोदेंचा संबंध आहे का? तुमचा आणि एकनाथ शिंदेचा संबंध आहे का? तुमचा आणि गोपीचंद पडळकरांचा संबंध आहे का? तुमचा आणि नितेश राणेंचा संबंध आहे का? नितेश राणेंचा संबंध आहे का तुमचा? गोपीचंद पडळकरांचा संबंध आहे का तुमचा? नवाब मलिक, हसन मुश्रीफांचा संबंध आहे का तुमचा? सुधाकर बडोदेंचा संबंध आहे का तुमचा? आम्ही काय बोलायचं सांगायचं नाही. काय जातीचा काय संबंध आहे? जातीचा काय संबंध आहे इथं? आम्ही काय बोलायचं तुम्ही ठरवता नाही, याच्यात कुठं जात आली? आम्ही काय बोलायचं हे तुम्ही ठरवायचं नाही, याच्यात कुठं जात आली? अहो, आम्ही काय बोलायचं तुम्ही ठरवायचं नाही, याच्यात जात कुठं आली? प्रकाशजी काय चिंताय, काय चिंताय? संयमानं उत्तर द्या. घेऊन आलोय थेट मुद्द्यावर. थेट मुद्द्यावर बोलायचंय आणि आजचा थेट मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेसचे नेते, केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी एक नवा वाद उपस्थित केला. खर तर गेल्या दशकभरामध्ये जो भगवा दहशतवाद हा शब्द प्रयोग आला, त्यानंतर आता भगवा दहशतवाद नाही तर त्याला सनातनी दहशतवाद म्हणा असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. खर तर आता या सगळ्याची नेमकी काय गरज होती? मालेगाव बॉम्बस्फोटाच्या नंतर जो भगवा दहशतवादाचे नरेटिव्ह होता तो नरेटिव्ह संपलाय अशी बाजू एका बाजूने मांडली जात असताना आता भगवा दहशतवाद नाही तर सनातनी दहशतवाद म्हणा असं म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना नेमकं काय साधायचंय, काय सांगायचंय त्यांना? ध्रुवीकरणाचं हे राजकारण आहे की पुन्हा एकदा हिंदूंना बदनाम करण्याचं कारस्थान आहे? काय आहे या सगळ्याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे. त्याचं कारण असं आहे
की पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्याच्या नंतर तीव्र प्रतिक्रिया उमटते, जशी भगवा दहशतवाद याबद्दलची प्रतिक्रिया उमटलेली होती. रंगाच्या व्यतिरिक्त असणारा दहशतवादाला रंग नसतो असं म्हणतात, पण मग सातत्यानं त्याला रंग देण्याचा प्रयत्न का होतोय, दोन्ही बाजूनी तो होतोय का, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत हनुमंत पवार आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि आपल्या सोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. मी दोघांचंही स्वागत करतोय. महाजन सर, माझा थेट सवाल आहे, भगवा दहशतवाद ही थेअरी आता जणू काही मोडीत निघाली मालेगावच्या निकालाच्या नंतर असं वाटत असताना, आता भगवा दहशतवाद नाही तर त्याला तुम्ही आता म्हणायला हवं की सनातनी दहशतवाद अशी नवी थेअरी मांडली जाते. तुम्हाला काय वाटतं, हिंदू धर्मियांची ही बदनामी आहे का? निश्चित हिंदू धर्मियांची बदनामी आहे, कारण सनातन हा शब्द हा आणि हिंदू एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरं. माझा एक साधा प्रश्न असा आहे की मी 2 दिवसापूर्वी माननीय आपले माजी मुख्यमंत्री यांचं एक वक्तव्य ऐकलं होतं आणि त्यांनी हे सांगितलं होतं की मला भगवा दहशतवाद हे म्हणायला पक्षाने सांगितलं होतं. सुशील कुमार शिंदेबद्दल बोलताय तुम्ही, बरोबर? हो, त्यांनी सांगितलं होतं. मला आता एक असा प्रश्न आहे की मग सनातन दहशतवाद म्हणायला पृथ्वीराज चव्हाणांना कोणी सांगितलं? शेवटी तुम्हाला हिंदूची बदनामी करायची आहे तर तुम्हाला सांगितलं कोणी? हा महत्वाचा प्रश्न आहे ना. मला सांगा की भगवा दहशतवाद तुम्ही म्हणतात त्यावेळेस तुमच्या तोंडातून कधी हिरवा दहशतवाद हा शब्द आला नाही, भगवाच का आला? आणि आता तुम्हाला भगवा म्हणणं हे गैरसोयीचं वाटतं, कारण तुम्हाला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज दिसतो, तो वारकरी संप्रदायाचा ध्वज दिसतो, तो पवित्र रंग दिसतो, पण सनातनीमध्ये तुम्हाला हे काही दिसत नाही असं तुम्हाला वाटतं का? म्हणून तुम्ही सनातनी दहशतवाद हा शब्द वापरला का? माझा एक साधा प्रश्न असा आहे की काश्मीरमध्ये चरारे शरीफ या दर्ग्यावर जिथं मोहम्मद साहेबाचा पवित्र केस ठेवलेला आहे, त्या दर्ग्यावर अतिरेकी हल्ला झाला. ते अतिरेकी कोण? सनातनी होते. पाकिस्तानच्या कित्येक मस्जिदीमध्ये अतिरेकी हल्ला झाला, ते अतिरेकी सनातनी होते का? 1979 साली मक्काच्या मस्जिदीमध्ये जो काही दहशतवादी हल्ला झाला ते काही सनातनी होते का? एवढंच नाही तर मोहम्मद साहेबांच्या 2 नातवाची हत्या ज्यांनी केली ते काय सनातनी होते का? मग तुम्ही सनातनी लोकांना का बदनाम करताय? मी विचारतो आपल्या सोबत आता हनुमंत पवार आहेत. हनुमंतजी, का बदनाम करताय हिंदूंना सातत्यानं अशा प्रकारचा सवाल विचारला जातोय? खरंच याची गरज होती का? जर सनातनी दहशतवाद अशी फ्रेज तुम्हाला आणायची असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी काही पुरावे द्यावे लागतील. तुम्ही कुणाला तरी दहशतवादी म्हणताय तेव्हा तुम्हाला सांगावं लागेल की हे दहशतवादी का म्हणतोय आपण, का टार्गेट करतोय आपण. विलासजी, न्यूज 18 लोकमतचे आभार की या देशामध्ये 5000 वर्षापासून जो संघर्ष चालू आहे त्याला तुम्ही एका चर्चेच्या निमित्तानं पुन्हा वर्तमानामध्ये आणलेलं आहे. तुमचं अभिनंदन. आता महाजन सरांनी सांगितलं की दर्ग्यावर हल्ला झाला, मोहम्मद पैगंबर साहेबांच्या नातवांचा खून झाला, ते कोण होते? मी नव्हतो ते बघायला, पण मला माझ्या वाडवडिलांनी शिकवलंय की ज्ञानोबांचा छळ करणारं जे पैठणचं धर्मपीठ होतं ना, ते सनातनी दहशतवादी होते. मला वारकरी संप्रदायानं शिकवलं की आमच्या तुकोबांना छळणारा आणि त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये बुडवणारा जो मंबाजी होता ना, तो सनातनी होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कालाराम मंदिरामध्ये जाण्यापासून रोखताना त्यांच्या अंगावर दगड, गोटे, लाठ्या घातल्या, 10 दिवस घातल्या, ती सनातनी अवलादी होत्या. मला स्पष्ट सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही क्षत्रिय नाही आहात, शूद्र आहात असं म्हणून राज्याभिषेक नाकारणाऱ्या अवलादी सनातनी अवलादी होत्या. महात्मा गांधीजींचा खून करणारा नथुराम गोडसे सनातनी होता. आणि या महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथापासून, नाथ पंथापासून, वारकरी संप्रदायापासून जी चळवळ इथं सुरू झाली ती सनातनी धर्म दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू झाली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीने आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला ज्ञानोबानी तुकोबांनी सांगितलं नाही, आम्हाला महात्मा फुलेंनी सांगितलं ना सनातन धर्म आपल्याला आपल्या पानवट्यावर पाणी सुद्धा पिऊ देत नाही. आम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं ना की सनातन धर्माच्या विरोधातली लढाई लढावीच लागल. ती लढाई जर आता काँग्रेस पक्ष लढत असेल आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब लढत असतील तर आम्ही अभिमानानं सांगू की सनातन दहशतवाद जो आम्ही 5000 वर्ष इथं वैदिकांच्या या सगळ्या आक्रमणातून आम्ही अनुभवला, तो जर आज करायची संधी भेटत असेल
तर एका मोठ्या इतिहासाचे आम्ही साक्षीदार असू आणि आम्ही हक्कानं फुले शाहू आंबेडकरांचा वारकरी संप्रदायाचा विचार महात्मा गांधीजी स्वतः म्हणायचे. महात्मा गांधीजींनी सनातनी म्हणून सांगितलं, गांधीजींनी मी खरा सनातनी आहे म्हणले. म्हणजे खोटे सनातनी कोण होते तुम्ही विचारा त्या जर महात्मा गांधी स्वतःला सनातनी म्हणत असतील किंवा हिंदू धर्मातले सगळे जवळपास बहुतांश लोक सनातनीच म्हणतात ना, त्याच्या सनातन आणि हिंदू याला वेगळं कसं करणार आहे तुम्ही? विलासजी उघड आहे, मंबाजी सनातनी आहे, तुकोबा आमचे हिंदू आहेत. हिंदू आणि सनातनी हा फरक आहे. जसं जिहादी आणि इस्लामी फरक आहे तसं सनातनी आणि हिंदू फरक आहे. आम्ही हिंदू आहोत, आम्ही खंडोबाचा कोटंबा भरतो, आम्ही देवीची परडी भरतो, आम्ही वारकरी म्हणून जातो, आम्ही नाथ संप्रदायाला मानतो. ह्या लोकांनी कधी परडी भरली नाही, ह्या लोकांनी कधी कोटंबा भरला नाही, ह्या लोकांनी कधी कुठला वार धरला नाही, ह्या लोकांनी गणपती पुढे कधी नतमस्तके श्रद्धेने झालेली नाहीत. ह्यांना हिंदू धर्म आणि हिंदू धर्मामधली जी सगळ्याला सोबत घेऊन जायची संस्कृती आहे ती नको आहे. वर्ण वर्चस्व आणायचे. आमचाच वर्ण श्रेष्ठ म्हणून शिवरायांना बांधलेली लोक आता आमचाच धर्म श्रेष्ठ म्हणून इथं ख्रिश्चनांना, मुस्लिमांना, बौद्धांना, जैनांना, शिखांना कमी लेखतायत. यांच्यासोबतचा संघर्ष आहे आणि तो आम्ही आनंदाने करू. ठीक आहे. महाजन सर ते असं म्हणतायत की पिढ्यानपिढ्या, दशकानुदशके, शतकानुशतके ज्यांच्या सोबत आम्ही लढाई लढलो त्या प्रवृत्तीच्या विरोधात, सनातनी प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही बोलतोय आणि त्याचा काही खेद नाहीये त्यांना. ते म्हणतायत ही लढाई मला पवार साहेबांचं या गोष्टीचं कौतुक वाटतं की त्यांनी विषय दुसऱ्याच ट्रॅकवर नेला. हा, तुम्ही छत्रपती शिवाजी ऐकून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना क्षत्रिय नाही अशा म्हणणाऱ्या ब्राह्मणाला ज्यांनी ग्रंथाचे आधार लिहून क्षत्रिय आहे सिद्ध केले ते कोण होते? एकनाथ महाराजांनी हरिजनाच्या मुलाला कडेकर उचलून घेतलं ते कोण होते? तुकाराम महाराजाला सुद्धा त्या काळातल्या ब्राह्मणांनी डोक्यावर घेतले ते कोण होते? सोयीनं तुम्ही हे विसरता ना. एक गाव एक पानवटाची जी आता सुद्धा राबलेली किंवा त्यावेळेस सुद्धा हरिजनासाठी विहिरी खुल्या केल्या पाहिजे ही चळवळ कुणी चालवली? असं काय करता तुम्ही? विषय कुठे न्यायलाय? अहो मी ज्ञानोबा लक्ष्मण शास्त्री पासून सुरुवात केलं ना. ज्ञानोबा तुम्हाला जवळचे वाटत नाहीत का? ज्ञानोबा जवळचे वाटत नाहीत? संत लक्ष्मण शास्त्री जवळचे वाटत नाहीत? चक्रधर स्वामी जवळचे वाटत नाहीत? तुकाराम महाराज जवळचे वाटत नाहीत? नरेंद्र दाभोळकर जवळचे वाटत नाहीत? गोपाळ गणेश आगरकर जवळचे वाटत नाहीत तुम्हाला? धोंडो केशव कर्वे जवळचे वाटत नाहीत तुम्हाला? धोंडो केशव कर्व्यांना फाशी दिली सनातनी, दाभोळकरांची हत्या केलेली सनातनी. जवळ केलंय तुम्हाला आता ते सोयीचे म्हणून तुम्ही सगळ्यांची नावं घ्यायला. कशाचे सोयीचे? ज्ञानोबा तुकाराम म्हणणारे आम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हणणारे. तुम्ही सोयीनं जवळ घेताय. आगरकरांची प्रेत यात्रा काढली ना तुम्ही पुण्यामध्ये, आगरकरांची प्रेत यात्रा काढली. धोंडो केशव कर्व्यांना त्रास दिला. दाभोळकरांना तुम्ही नक्षलवादी म्हणले, ज्ञानदेवांना तुम्ही धर्मस्पही म्हणले. तुम्हाला तुमच्या वर्णामध्ये जन्म लागलेली लोक पण तुम्हाला हिंदू धर्मात चालत नाही. ऐकून घ्या, तुम्ही ज्या लोकांची नावं घेता तुमचा आताच्या काँग्रेसचा तर काहीच संबंध नाही. कसा संबंध नाही? तुमचा काय संबंध आहे? तुमचा काय संबंध? तुमचा हसन मुश्रीफांचा संबंध आहे का? तुमचा आणि नवाब मलिकांचा संबंध आहे का? तुमचा आणि सुधाकर बडगुजरचा संबंध आहे का? तुमचा आणि एकनाथ शिंदेचा संबंध आहे का? तुमचा आणि गोपीचंद पडळकरांचा संबंध आहे का? तुमचा आणि नितेश राणेचा संबंध आहे का? नितेश राणेंचा संबंध आहे का तुमचा? गोपीचंद पडळकरांचा संबंध आहे का तुमचा? नवाब मलिक, हसन मुश्रीफांचा संबंध आहे का तुमचा? सुधाकर बडगुजरचा संबंध आहे का तुमचा? ठीक आहे. आपण थेट मुद्द्या सनातनवर बोलू, विषयांतर नको आपल्याला. मला एक मुद्दा खरं तर म्हणायचा आहे. आपण काय म्हणतो, मला सांगा की आपण म्हणतो कुठल्याही धर्माला धर्माचा रंग नसतो किंवा काय म्हणतो की आपण असा शब्दप्रयोग करू नये की त्याच्यामुळे कुठल्या धर्माच्या भावना दुखावतील. ती प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीच्या बद्दल आपण बोललं पाहिजे. पण हिंदू धर्माचा मूळ हा सनातन धर्मातून हिंदू धर्म आलेला आहे. अशा वेळी आपण थेटपणे हिंदू धर्मालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय असं नाही वाटत? त्याला धार्मिक रंग देणं हे कितपत योग्य आहे? आणि तो ध्रुवीकरणाचा प्रयोग आहे का? तुम्ही असं म्हणून, म्हणजे काँग्रेस जेव्हा म्हणतं की सनातनी हिंदू भगवा दहशतवाद, सनातनी दहशतवाद, याचा अर्थ त्यांना कुणाला तरी खुश करायचं असतं. विलासजी, आज जो आमचा हिंदू धर्म आहे, ज्या हिंदू धर्माचे आम्ही लाखो करोडो लोक अनुयायी आहोत, तो आमचा धर्म प्रवाही झालेला आहे. 10,000 वर्षापासून तो प्रवाही झालेला आहे.
त्या प्रवाहामध्ये हिंदू धर्मातल्या ज्या अनिष्ट प्रथा परंपरा असतील त्याला सुचिलभूत करण्याचं काम नरेंद्र दाभोळकरांच्या आत्ताच्या आपल्याला माहित असल्यापासून ते गौतम बुद्धापासून ते साधू संतांपर्यंत ज्ञानोबा तुकोबापर्यंत यांनी केलेला आहे. तो आमचा हिंदू धर्म आहे. तुम्ही 10,000 वर्षापूर्वी एखाद्या ग्रंथात काय लिहिलंय ते सनातन तत्व आहे. सनातन याचा अर्थच कधीही न बदलणार आहे आणि कधीही न बदलणारा माणूस हिंदू असू शकत नाही. आम्ही बदललो ना. स्त्रियांना शिक्षण द्यायचं नाही सांगितलं होतं, आम्ही दिलं. अस्पृश्यांना शिवू नका म्हणलं होतं, आम्ही शिवतो आज अस्पृश्यांना. आम्ही व्यवसाय बंदी लादली होती. कुंभारानं गाडगच बनवायचं, सुतारानं लाकडाचीच कामं करायची, कुणब्यानं शेतातच काम करायचं, ब्राह्मणानं विद्यादानच करायचं. फक्त आम्ही सोडून दिलं ते सगळं. तर आम्ही प्रवाही आहोत, आम्ही बदलणारे आहोत. माझं कंप्लीट उद्या कंप्लीट एक मिनिट. जे 10,000 वर्षापूर्वी सांगितलं, मग ते इस्लामच्या नावानं सांगत असतील, हिंदूच्या नावानं सांगत असतील की अजून कुणाच्या नावानं सांगत असतील, जी साचलेली संस्कृती आहे त्याला आम्ही सनातनी म्हणतो. या लोकांसोबतच भांडण आहे ना. नाही तर आमच्या ज्ञानोबांना तुम्ही अधिकार दिला नव्हता मराठी लिहायचा. गीतेमधलं संस्कृत तत्वज्ञान तू मराठीत का आणतो म्हणून त्यांचा छळ झाला ना. नाही का झाला छळ? आमच्या आगरकरांची प्रेतयात्रा पुण्यामध्ये सनातनी लोकांनी काढली ना. त्यांचा द्वेष नाही करायचा आम्ही आता. आम्ही म्हणायचं नाही आगरकरांना का छेडलं, आम्ही म्हणायचं नाही दोन केशव कर्वेंना का छेडलं. तुमचा वारसा आता सोनिया गांधीचा आहे, तुम्ही ते वारसा नका सांगू. तुमचा वारसा सुधाकर बडगुजरचा आहे. तुमचा वारसा सुधाकर बडगुजरचा आहे. नवाब मलिकांचा वारसा आहे तुमचा. आता नारायण राणेंचा वारसा आहे तुमचा. नारायण राणे तुमचे मित्र आहेत. तुमचा गोपीचंद पडळकरांचा वारसा आहे. आता तुमचा प्रसाद लाडांचा वारसा आहे. तुमचा चित्राताई वाघांचा वारसा आहे. अशोक चव्हाणांचा वारसा पण तुमचा झाला. आता तुम्हाला नारायण राणेंचा वारसा आहे. प्रकाशजींना विचारतो, प्रकाशजी मला सांगा, या सगळ्यामध्ये ही जी मांडणी थिअरी मांडली गेली, सुरुवातीला ती भगव्या दहशतवादाच्या संदर्भातली मांडली गेली, आता सनातनी दहशतवादाच्या बद्दलची मांडली गेली. हे ध्रुवीकरणाचं राजकारण आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? हे पहा, आता पवार साहेबांनी मला सांगितलं की मी जी काही उदाहरणं दिली त्यातलं एक मोहम्मद पैगंबर साहेबांच्या नातवाचं सोडलं ते सगळे आजकडचे, ते त्यांना ज्ञात असते. आमचं म्हणणं एवढं आहे की मुंबई मधल्या लोकल मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातले आरोपी सुटले त्यावेळेस न्याय व्यवस्था चांगली, पण मालेगावच्या बॉम्बस्फोटातले आरोपी सुटले की मात्र मग तुम्ही ओरडाओरड सुरू केली. असं कसं होत आहे? न्याय व्यवस्थेवर त्यावेळेस विश्वास ठेवायचा, आता ठेवायचा नाही. असं तुमचं दुहेरी धोरण कसं असू शकतं मला सांगा ना. तुम्हाला विषय काय, मला जे एकदा काय बोलायचं तुम्ही ठरवा ना. आत्ता विषय चालला आहे की महाजन साहेब, ते दिवस गेले, आम्ही काय बोलायचं ते तुम्ही ठरवायचे. तो दिवस गेले, तुम्ही आम्ही काय बोलायचं तुम्ही नाही सांगायचं. गेले ते दिवस, महाजन जे दिवस गेले ते तुम्ही नका सांगू. आम्ही काय बोलायचं तुम्ही नका सांगू. इतिहास जमा झाले दिवस, इतिहास जमा झाले ते दिवस नका सांगू. तुम्ही तुमचं बोला. तुम्ही प्रतिवाद करायला बसतोय तर तुमचं बोला. आम्ही काय बोलायचं सांगायचं नाही. काय जातीचा काय संबंध आहे? जातीचा काय संबंध आहे इथं? आम्ही काय बोलायचं तुम्ही ठरवता, ह्याच्यात कुठं जात आली? आम्ही काय बोलायचं हे तुम्ही ठरवायचं नाही, याच्यात कुठं जात आली? अहो, आम्ही काय बोलायचं तुम्ही ठरवायचं नाही, याच्यात जात कुठं आली? प्रकाशजी का चिरताय, का चिरताय? संयमानं उत्तर द्या. जे चिडू नका, नका नियंत्रण सुरू. तुम्ही मी काय बोलायचं तुम्ही सांगायचं नाही. मी काय बोलायचं तुम्ही सांगायचं नाही. मी काय बोलायचं तुम्ही सांगायचं नाही. तो अधिकार तुम्हाला नाही. नका सांगू, आम्ही ऐकत नाही. गेले ते दिवस, गेले ते दिवस गेले. प्रकाशजी ते दिवस गेले, ते दिवस गेले. ओ मान्य करा. आम्ही काय बोलायचं आम्हाला संविधानानं सांगितलंय, बाबासाहेबांनी सांगितलंय, लोकशाहीनं सांगितलंय. महाजनांनी सांगायचं गरज नाही. महाजनांनी आम्हाला आम्ही काय बोलायचं नका सांगू. तुम्ही तुम्हाला बोलायचं बोला. तुम्ही दुसऱ्याने काय दुसऱ्याला दोषी ठरवायचं तुमचा अधिकार नाही. आम्ही म्हणतोच नाही ना तुम्हाला. तुम्ही सनातनी लोकांना का तुम्ही याच्यात दोषी ठरवलं? भगवा दहशतवाद म्हणतो तेव्हा कधीतरी तुम्ही मग तुमची काय हिंमत चालली हिरवा दहशतवाद म्हणायची? जीभ रेटली नाही तुमची. अहो, तुम्ही मुंबई बॉम्बस्फोटातले आरोपी सुटले की तुम्ही दुःखी होता आणि मालेगावचे सुटले की तुम्ही आनंदी होता. तुम्ही जावा ना सुप्रीम कोर्टात. तुम्ही का असं दुटप्पी वागताय? तुम्हाला का त्रास होतोय? का दुटप्पी वागताय? मंबाजीला बोलतो आम्ही, तुम्हाला का त्रास होतो? मंबाजीला बोलतो आम्ही, तुम्हाला का त्रास होतो? नथुरामला बोलतो आम्ही, तुम्हाला का त्रास होतो? मंबाजीला बोलतो आम्ही, तुम्हाला का त्रास होतो? नथुरामला बोलतो आम्ही, तुम्हाला त्रास व्हायचं कारण काय? तुमचा गैरसमज आहे. दिसायला तुम्हाला त्रास व्हायलाय.
आम्ही त्रास शिवाजी व्हायला तुम्हाला. महाराजांसाठी जीव दिलेले सनातनी माणूस आहे. नथुरामला बोललं की शिवाजी तुम्हाला त्रास व्हायला. महाराजांसाठी जीव दिलेले सनातनी माणूस आहेत मंबाजीला आम्ही. बोललं की आम्ही तुम्हाला मंबाजीचे त्रास वारस व्हायला. नाही. काय म्हणता सनातनी तुम्ही? तुकोबांना छळणाऱ्या लोकांना बोललं की तुम्हाला त्रास त्याचे व्हायला. वारस नाहीत आम्ही. त्याचे तुम्ही वारस नाहीत एकनाथ आम्ही. त्याचे महाराजांचा वारस छळ केला हो, काँग्रेसवाले. तुम्ही त्याचे ज्ञानोबाचा वारस छळ केला हो, काँग्रेसवाले. तुम्ही कदव्यांची अरे त्या बदनामी केली, तुम्ही आंबेडकरांचं नाव आगरकरांची घेता, त्या बदनामी आंबेडकरांना केली, तुम्ही तुम्ही छळलाय. दाभोळकरांची त्या बदनामी केली. आंबेडकरांना तुम्ही छळलाय. त्या आंबेडकरांना तुम्ही छळलं. तुम्ही काय सांगता आम्हाला? अहो, तुम्ही असं नका बोलून, शांत व्हा. तुम्हाला तुमची तब्येत अहो, खराब तुम्ही होईल असं शांत नका. व्हा. तुम्ही काय सांगता आम्हाला? नका नियंत्रण धाडू नका माझे. ते गेले दिवस सर. तुम्ही सांगायचं ना आम्ही बोलायचा दिवस गेले हो. गेले अहो, दिवस सोडा ते हो, तुमचे गेले दिवस हो. तुमचे दिवस गेले म्हणून माझे. तुम्ही असं बोलायचं. माझे दिवस गेले हो. तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं. तुमचे दिवस कधीच येणार नाही. आता तुमच्या मी दोघांनाही म्यूट केले. त्याचं कारण असं आहे की आपला मुद्दा भरकटू नये म्हणून आपण थेट मुद्द्यावरती बोललं पाहिजे. मुद्दा हा आहे की जेव्हा प्रत्येक धर्मामध्ये, धर्मात म्हणून नाहीये तर अशा प्रकारच्या प्रवृत्ती आहेत, त्या प्रत्येक धर्मामध्ये आहेत. तर त्याच्यामुळे त्या धर्माला बदनाम करणं हे कितपत योग्य आहे? आपण त्या धर्माला टार्गेट करतोय असं होत नाही का? जर आणि कुठलाही धर्म ती शिकवण देत नाहीये. म्हणजे सनातनी धर्माने तरी अशी शिकवण दिली का की तुम्ही जाऊन दहशतवाद पसरवा? तर तर त्या धर्माला आपण बदनाम करतोय असं नाहीये का? विलासजी, सनातन ज्याला आम्ही म्हणतो त्यांनी सांगितलं ना, ढोल गवारणारी सब ताडण के अधिकारी. दलिताला पाणी देऊ नका म्हणून सांगितलं ना, महिलांना शिक्षण देऊ नका म्हणून सांगितलं ना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्याला नाही म्हणून सांगितलं. म्हणून तर आमच्या तुकोबांची गाथा बुडवली ना, म्हणून तर आमच्या ज्ञानोबांना वालीत टाकलं ना, म्हणून तर आमच्या दाभोळकरांचा जगण्याचा अधिकार मान्य झाला नाही ना. आजच्या दहशतवादाशी जेव्हा तुम्ही त्यांना जोडताय, सनातन धर्माला जेव्हा तुम्ही हिंदू धर्माला आजच्या दहशतवादाशी जोडताय, तेव्हा तुमच्याकडे काही फॅक्च्युअल गोष्टी लागतील ना, की कुठे दहशतवाद केलेला आहे, काय केलेलं आहे, ते सांगावं लागेल ना तुम्हाला. नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला, गोविंद पानसरेंचा खून झाला, प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाला, तुमच्या काळात झालाय. तुम्ही 2 शोधला नाही. रक्षकावर तुम्ही काय 2 रक्षक शोधला आमच्या नाही? दलित बांधवांना मारतायत. तुम्ही शोधला आमच्या नाही. आजही काय बोलता दलितांवर तुम्ही? अत्याचार होत आहेत. ही कोण लोक आहेत? ही कोण लोक आहेत? कोण लोक आहेत ही आज दलितांवर अत्याचार करणारी, आज गोरक्षकाच्या नावाखाली हिंसा करणारी, दाभोळकरांसारख्यांना संपवणारी, प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारी कोण लोक आहेत? ही दहशतवादी लोक आहेत. त्या दहशतवाद्यांना ह्या सत्ताधाऱ्यांनी आजच्या पाणी पाजलं, यांना मोठं केलंय. तर त्यांना ऐकायला सांगा हो विलासजी, त्यांना ऐकायला सांगा, त्यांना ऐकायला सांगा. कसं ऐकायचं आम्ही सांगा. ऐका ऐका तुम्ही नाही, हत्या झाली तर तुमचं सरकार होतं. तुम्ही काय बसले होते गप्प? सांगा उत्तर द्या मला. तुम्ही तुमच्या सहकार्याने मारले असा आमचा थेट आरोप आहे तुमच्या विचारांच्या. नका संत तू उत्तर द्यायला शिका, नका जाऊ सामोरे जायला शिका, वाद करायला शिका, नका पळून जाऊ, नका 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 ऐका, ऐकून घ्या, नका नका अस्वस्थ होऊ नका, अस्वस्थ होऊ. सनातनी अस्वस्थच होता. महात्मा फुल्यांच्या पुढे सनातनी असेच अस्वस्थ झाले, बाबासाहेबांच्या पुढे सनातनी असेच अस्वस्थ झाले, शाहू महाराजांच्या पुढे सनातनी असेच अस्वस्थ झाले, गोपाळ गणेश आगरकरांच्या पुढे सनातनी असेच अस्वस्थ झाले, दयानंद सरस्वतींच्या पुढे सनातनी असेच अस्वस्थ झाले, आमच्या ज्ञानोबांच्या पुढे सनातनी असेच चिडचिड करत होते, मंबाजी असाच सनातनी होता, पैठणचं धर्मपीठ असं सनातनी होतं, ज्ञानोबांना आमच्या शिक्षा देणार. गोपाळ गणेश आगरकरांना असाच त्रास दिला सनातन्यांनी, जिवंतपणे त्यांच्या यात्रा काढल्या. तुम्ही नका चिडचिड करू, तुम्ही सामोरे जायला शिका, वाद करायला शिका, चर्चा करायला शिका. महात्मा फुलेंच्या पुढे अंगावर माणसं घालणारे, आमच्या सावित्रीबाई फुलेच्या अंगावर शेण गोटे टाकणारे लोक सनातनी होते. असेच असतात पैसे सनातनी, असेच चिडचिड करायचे, असंच पळून जायचे. बोलण्याचा अधिकार आमचा मान्य करत नव्हते सनातनी, टिकवण्याचा अधिकार मान्य नव्हता तुम्हाला, संपत्ती कमवण्याचा अधिकार आमचा तुम्हाला मान्य नव्हता. त्यांचं आवाज येत नाही, त्यांचं म्हणणं काय मला ऐकू येतंय. हा महाजन सर, माझं म्हणणं असं आहे, या ज्या लोकांची उदाहरणं देतात त्याचा आजच्याशी काही संबंध नाही. आज पृथ्वीराज बाबा काय बोलले याच्यावर तुम्ही चर्चा करा. आणि यांना फार वाटतं ना, यांनी महात्मा गांधीची वर्णभेदी पुस्तकं वाचावी, मग सांगावं सनातनावर काय ते. आम्हाला नका सांगू. प्रत्येक वेळा आगरकराला काय केलं, मंबाजीनं काय केलं, किती दिवस रेकॉर्ड असतात, त्याचा आमच्याशी काय संबंध आहे? तुमचा काय अधिकार आहे त्या मंबाजीवरून, ह्याच्यावरून, तुकोबावर? तुम्ही तर कॉपीराईट असल्यासारखं त्यांचं बोलताय. तो कुठला प्रकार आहे? आज पृथ्वीराज बाबा काय सनातनी लोकांवर आरोप करतात याचं उत्तर द्या.
कारण पृथ्वीराज बाबाला गांधी बाबापेक्षा राहुल बाबा जवळचे वाटतात. राहुल बाबा खुश करण्यासाठी म्हणून त्यांनी सनातनीवर आरोप केला. हा. महात्मा गांधीची वर्णभेद पुस्तकं वाचा म्हणजे तुम्हाला सनातन धर्म काय कळेल. तुम्ही कुणाला उदाहरण देताय? तुम्ही ध्रुवीकरणाचं आंबेडकराचं राजकारण- उदाहरण देता. त्या आंबेडकराला तुम्ही किती छळलंय का आम्हाला सांगता काय? बर आम्ही सुद्धा शिवाजी महाराजाला मानतो. शिवाजी महाराजांसाठी जीव दिल्याचे वंशज आहेत आम्ही. आम्ही असं नाही कुणाची बोलत. तो काय कॉपीराईट आहे का तुमचा शिवाजी महाराजावर, ज्ञानोबारायावर, तुकोबारायावर? मी सर्वांचे. विचारतो त्यांना. आता तुम्ही ऐका, आता त्यांचं ऐका, मी त्यांना विचारतो. ते असं म्हणाले की तुम्हाला आज हे सगळं मतांच्या राजकारणासाठी करायचंय आणि राहुल गांधींना खुश करण्यासाठी ही अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. खरंच या सगळ्या मागे हे राजकारण, मतांचं राजकारण आहे का? मी पुन्हा एकदा विचारतो, याच्या आधी पण विचारलं, तुम्ही ते टाळलं. तुम्हाला कुणाला खुश करायचं? विलासजी, सनातनी दहशतवाद्याचे जे बळी या देशामध्ये इतिहासात गेलेले आहेत, आज जात आहेत. त्यांच्या विरोधामध्ये उभं राहणं ही काँग्रेस पक्षाची गांधी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांनी घालून दिलेली आम्हाला शिस्त आहे. ती यशवंतराव चव्हाण साहेबांमुळे आमच्यापर्यंत आलेली आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा पृथ्वीराज बाबा चालवतात असा अभिमानानं आम्ही सांगतो. आणि सनातन्यांना विरोध करण्याची ऐतिहासिक कामगिरी काँग्रेस पक्षाने इतिहासात केली. म्हणून तर नथुराम गोडसे गोळ्या घालतो ना. नथुराम गोडसे मुर्दाबाद मला महाजन सराच्या तोंडातून ऐकायला आवडेल. प्रशांत कोरटकर नालायक आहे हे मला महाजन सराच्या तोंडातून ऐकायला आवडेल. मंबाजी मूर्ख होता आणि आम्ही त्याचा निषेध करतो असं ऐकायला आवडेल. ऐकायला आवडेल मला. तुम्हाला ऐकायचं होतं, ऐका. नथुराम गोडसे मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. काय म्हणणं सांगा तुम्ही? आम्ही नथुराम अभिनंदन गोडसेचं कधी तुमचं. समर्थन केलं नाही. अभिनंदन तुमचं. प्रशांत कोरटकर नालायक आहे म्हणा. प्रशांत कोरटकर नालायक आहे म्हणा. प्रशांत कोलटकर, 100 वेळा मी म्हणलं त्यावेळेस ते. सुद्धा थांबा थांबा. प्रशांत कोलटकरला जोड्याने मारलं पाहिजे. तुमच्याच एका चॅनलवर म्हणलं विलासराव, तुम्हाला आठवत असेल. हो, मला आठवतं. मला प्रशांत माहिती आहे. कोलटकरला जोड्याने मारलं पाहिजे. माझं वक्तव्य आहे. येस, आता माझं उद्या विलासजी, माझं उद्या आता त्यांचं ऐकलं. आदरणीय महाजन सर, तुम्ही नथुराम गोडसे मुर्दाबाद म्हणलात, प्रशांत कोरटकरला जोड्यानं मारायचं म्हणलात, तर ज्या प्रवृत्तीला तुम्ही मुर्दाबाद आणि जोड्यानं मारायचं म्हणताय त्या प्रवृत्तीला आम्ही सनातन दहशतवाद म्हणतो. संपला विषय. पण त्याचा हनुमंतराव आत्ताशी ऐका काय ना, संबंध सांगा. हनुमंतराव ऐका ना, हिंदू धर्मातले कोट्यवधी लोक सनातन धर्म पाळतात ना. मग कोणी मानत नाही विलासजी, महाराष्ट्रामधला हिंदू धर्म आता होऊ द्या की माझं, होऊ द्या की, ऐका की प्रकाश, ऐका. भारतामध्ये शिखांमध्ये दहशतवादी तत्वज्ञान सांगणारी लोक होती. आम्ही त्यांच्या विरोधात लढलेली माणसं आहोत, खलिस्तान्यांच्या विरोधात. आम्ही अफजल गुरुला, अजमल कसाबला फाशी दिलं जे जिहादच्या नावावर माणसं मारायचं म्हणतात. तसंच आम्ही हिंदूंच्या नावावर सनातनी तत्व सांगून जर दलितांना, आदिवासींना, अल्पसंख्याकांना आणि समतावादी विचारांच्या लोकांवर हल्ले होत असतील तर त्याच्याही विरोधात आम्ही लढणार. त्याला तुम्ही राजकारण म्हणायचंय, त्याला तुम्ही वारसा म्हणायचाय, तर त्याला तुम्ही आमचा संघर्ष म्हणायचा आहे, हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही तो करत राहू, गांधीजींनी केलेला आहे. पण या सगळ्यातनं हिंदू नाराज नाहीत का होणार तुमच्यावरती? शीख नाराज झाले होते ना. सुवर्ण मंदिरावर हल्ला केल्यानंतर शीख नाराज झाले होते. पण आज शिखांना मान्य आहे की सुवर्ण मंदिरामध्ये दहशतवादी होते. आज सगळ्यांना मान्य आहे. इस्लाममध्ये कितीतरी लोक अशी आहेत जे अजमल कसाबचा निषेध करतात. तसं मला हिंदू धर्माचा मी आहे, मला अभिमान आहे की सनातनी लोकांना तुम्ही बाजूला व्हा म्हणणारे, पण माझे महात्मा फुलेंना हिंदूच समजतो मी, तुकोबा ज्ञानोबांना हिंदूच समजतो, दाभोळकरांना हिंदूच समजतो आम्ही. त्यामुळे हा हिंदूंचा तुम्हाला मोठा वर्ग आहे ना. नाथ संप्रदायाने कुठल्या तत्वज्ञानाच्या विरोधात नवा संप्रदाय उभा केला? वारकरी संप्रदाय कुठल्या तत्वाच्या नावावर उभा राहिला? महानुभाव संप्रदायाच्या चक्रधर स्वामींनी कुठल्या तत्वज्ञानाला विरोध केला? ही सगळी हिंदू लोक होती. आम्ही त्यांचे वारस आहोत, त्यांचे वंशज आहोत. त्यांचा आणि आमचा एकच धर्म आहे. आम्ही काय आभाळातून नाही पडलो. आम्ही सुद्धा आम्ही कुठं म्हणलं तुम्ही कुठून पडला? आम्ही कुठं म्हणलं तुम्ही ब्रह्मदेवाच्या तोंडातून पडला? आम्ही कुठं म्हणलं तुम्ही ब्रह्मदेवाच्या तोंडातून पडला का अजून कुठून पडला? तुम्हाला माहित तुम्ही कुठून पडले? तुम्हाला माहित तुम्ही कुठून पडले? तुम्ही कुठून पडले हे मी सांगितलं का? तुम्ही कुठून पडले हे आम्ही सांगितलं का? काय चिडचिड करता? ऐकून घ्या ना. काय चिडचिड करता? ऐकून घेतलं तुमचं. बरंच ऐकून घेतलं तुमचं. इतकं कोण ऐकून घेणार तुम्ही? महाजन सर ऐका ना, अहो, ज्या मौलाना आझाद ते नाव घेतात, तो मदरसा छाप मक्केमध्ये जन्मलेला, त्याला शिक्षण मंत्री म्हणून आमच्या डोक्यावर बसवलं. नाही, मी हिंदू काय मला उदाहरणं सांगतात? धर्मावादी आहेत, त्यांचं काय करायचं? माझं म्यूट काढा. मौलाना आझादाविषयी गदर ओकली या माणसाने यांना माफी मागायला हवा. भारताचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सैनिक, जेलमध्ये राहिलेले मौलाना आझाद
यांच्याविषयी हा महाजन नावाचा माणूस गदर बघतोय, माफी मागायला लावा, चॅनलला हे शोभत नाही. बिलकुल पहिले माफी शिक्षण मागणार मंत्री नाही. होते आपले, जे सत्य ते बोल, हो, जे पहिले सत्य शिक्षण तेच मंत्री होते बोलणार. आपले. अशी मनोरुग्ण माणसं पुन्हा आणू नका. जे पहिल्या सत्य शिक्षण तेच मंत्र्याला, बोलणार. पहिल्या शिक्षण मंत्र्याला, अहो बिलकुल नाही. हे कुठं जन्मलेले मौलाना आझाद सांगतायत, मग अडवाणी कुठे जन्मले होते हो महाजन? अडवाणी कुठे जन्मले होते? ते बरं चालतं, 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 हा ते बरं चालतं. जिनाच्या कबरीवर डोकं ठेवलेले अडवाणी बरे चालतात तुम्हाला. जिनाच्या कबरीवर डोकं ठेवलेले अडवाणी, जिनाला भिडलेले आमचे मौलाना आझाद होते, जिनाला भिडलेले आमचे मौलाना आझाद होते, तुरुंगात बसलेले मौलाना आझाद होते, इंग्रजाची माफी मागितलेले नव्हते आमचे मौलाना आझाद, इंग्रजाची माफी मागितलेले नव्हते मौलाना आझाद. किती त्रास होतोय, किती त्रास होतोय तुम्हाला? एक अल्पसंख्याक माणूस शिक्षण मंत्री झाला, ह्याचा तुम्हाला किती त्रास होतोय? एक अल्पसंख्याक माणूस, बुद्धिमान माणूस पहिला शिक्षण मंत्री झाला, याचा तुम्हाला किती त्रास होतोय महाजनजी? किती त्रास होतोय तुम्हाला? किती त्रास होतोय तुम्हाला? पाकिस्तानमध्ये मौलाना, इतिहास बदलला सगळा. काय इतिहास होता तुम्हाला? काय इतिहास होता तुम्हाला? कुणाच्या तोंडातून पडले, कुणाच्या इकडून पडले, हा इतिहास होता तुम्हाला. तुमचा काय इतिहास सांगताय तुम्ही आम्हाला? काय सांगताय? मौलाना आझाद तुरुंगात गेले होते, इंग्रजाची माफी नव्हती मागितली मौलाना आझादांनी. मौलाना आझाद माझ्या या देशाला स्वातंत्र्य मिळवणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष होते. तुमचा कसला इतिहास? तुमचा नेता ठरवा, तुमचा पक्ष ठरवा, तुमचा नेता ठरवा, आणि मग तुम्ही इतिहासावर बोला. मौलाना आझादांना तुम्ही स्वातंत्र्य चळवळ, नाही तुमचा म्हणणं वैयक्तिक नाही, वैयक्तिक म्हणणं तुमचा, वैयक्तिक म्हणणं मी तुमचा. प्रकाशजी, मी म्हणतो की तुम्ही आदर्श कुणाला मानताय ते ठरवा. तुमचा आदर्श ज्ञानोबा का मंबाजी हे ठरवा आणि मग बोला. तुमचा आदर्श मौलाना आझाद की सावरकर? चला तुमचा आदर्श, मंबाजीचं नाव घेतलं नाही. तुमचा आदर्श तुम्हाला काय आहे? तुम्हाला, मंबाजीचं नाव तुम्ही घेतलंय, आम्ही नाही तुम्हाला, घेतलं. चला तुम्हाला माझा प्रश्न, प्रकाशजी तुम्हाला माझा दुसरा प्रश्न उत्तर द्या, हिंमत आहे तर तुमच्यात. मौलाना आझाद साहेब तुमचे आदर्श आहेत का विदा सावरकर तुमचे आदर्श आहेत? सावरकर आदर्श काय म्हणणं? मग त्यांनी माफी मागितली होती इंग्रजाची, मौलाना आझाद तुरुंगात गेले होते. मी म्हणतो, सिद्ध करतो, मी म्हणतो, चला कोर्टामध्ये, चला कोर्टामध्ये, चला कोर्टामध्ये. मी म्हणतो 60 रुपये पेन्शन घेत होते माझ्याकडे. बघा यदि कुणी काय चिडताय, आज उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. बघा हे बघा, मी निराधार विलासजी, मी निराधार बोलत नाही विलासजी, मी निराधार बोलत नाही. त्यांना ऐकायची क्षमता ठेवा विलासजी, विलासजी ऐकायची क्षमता ठेवा. ठीक आहे, ठीक आहे. मी दोघांनाही थांबवलंय. आता जेव्हा आपण ही सगळी चर्चा करतोय, खरं तर मालेगाव बॉम्बस्फोटाच्या नंतर ही चर्चा सुरू झाली. मग खरं तर तुम्ही सुद्धा हे हनुमानजी टाळलेलं दिसतंय बोलणं, की समजा एका धर्मामधल्या त्या प्रवृत्ती आहेत म्हणून त्या पूर्ण धर्माला आपण विलन ठरवणं हे कदापिही मान्य होणार नाही. या बाजूने सुद्धा ते करण्याचा प्रयत्न केला जातो, ते करणं अयोग्य आहे आणि त्या प्रकारची मांडणी ही चुकीची आहे, आपण सातत्यानं सांगतोय. मग तो या रंगात त्या धर्माला दहशतवादी ठरवण्यासाठीची मांडणी असेल किंवा या धर्माला दहशतवादी ठरवण्याची मांडणी असेल. आम्ही दहशतवादाकडे दहशतवाद म्हणून का बघत नाहीये? काँग्रेसला आणि भाजपला दोन्ही आपापल्या मतदार जे आहेत त्या मतदारांची बेगमी करण्यासाठी म्हणून तुम्ही धर्माला दहशतवादाचा रंग देताय का? माझा दोघांनाही सवाल. हा विलासजी, तुम्ही आता जो आक्षेप घेतला तर तो आक्षेप पूर्णतः खोडताना मी वस्तुस्थितीचं एक उदाहरण देतो. मुंबई साखळी बॉम्बस्फोटामधले आरोपी निर्दोष सुटले, सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे, आमचं समर्थन आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातले आरोपी सुटले, सरकार सुप्रीम कोर्टात का जात नाही? दोन्ही दहशतवादाच्या घटना आहेत, धर्म जाती सगळीच माणसं मेलेले आहेत. कोण आरोपी आहेत जातीचे काँग्रेसला देणं घेणं नाही. दोन्ही घटनाबद्दल राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये जावं ही भूमिका घेणार आहे भारतीय जनता पक्ष आणि आताचं सरकार. आणि महाजन सरांचं याबद्दल काय म्हणणं आहे? ठीक आहे महाजन सर, दहशतवादाला रंग नाही, दहशतवाद आहे. मग हा दहशतवाद आणि तो दहशतवाद असा भेद केला जातोय का? मला वाटतं असा भेद करू नये. दहशतवाद हा दहशतवादच ठेवायला पाहिजे. आणि पवार साहेबांनी चुकीच्या माणसाला प्रश्न विचारला. मी भारतीय जनता पक्षात नाही, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं वैयक्तिक सांगा.
वैयक्तिक सांगा, ठीक आहे. भारतीय जनता बिलकुल तुम्ही माझं काय म्हणणं आहे, जर तुमच्या या निर्णयाविरुद्ध वरच्या न्यायालयात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, ते गेलं पाहिजे. राज्य सरकार जाणार नाही असं सांगतंय, तुमचं मत काय? नाही नाही, ते राज्य सरकार कोणत्या मतावर म्हणते त्यांनी सांगितलं, मी माझं काय मत सांगणार आहे. आणि मग मुंबई बॉम्बस्फोटात सरकार सुप्रीम कशाच्या- कोर्टात जाणार आहे. मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ते काय म्हणायला मी की दोन्हीचं कशाचा आधार आहे. हे काय मी राजकीय पक्षाचा म्हणजे सरकारी पक्षाचा प्रवक्ता नाही आहे ना. नाही अहो, नाही एक पक्ष आहे मी काय महत्वाचा उत्तर तुमचा, देणार आहे? नाही, महत्वाचा पण पक्ष आहे एक- तुमचा. मला दोघं आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी दहशतवाद करून निष्पाप माणसं मारली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मग दोन्ही आरोपी निर्दोष सुटले. हनुमानजी हो ना, मग हनुमानजी, एक प्रश्न कोर्टापुढे दोघं नाही. काय कोर्टापुढे काय हनुमानजी, आलं हनुमानजी आणि आणि कोर्टाने प्रकाश काय निर्णय एक- केलाय, कोर्टाच्या दोघांना एक न्यायालयावर प्रश्न. आपण काय बोलू शकतो. प्लीज प्लीज दोघांना एक प्रश्न ऐका ऐका. आता मी दोघांना म्यूट मुद्दाम केले, माझा प्रश्न तुम्हाला ऐकता यावा म्हणून. एका बाजूला राज ठाकरे आज महाविकास आघाडीच्या त्या व्यासपीठावर दिसले, सरकारला आज ते पुन्हा एकदा फोडून काढताना दिसले. आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, महाविकास आघाडीमध्ये जर राज ठाकरे येणार असतील भविष्यामध्ये, आता ते अर्धे आलेले आहेत असं अनेकांना वाटतं. मग हा वैचारिक जो मतभेद आहे तुमच्यातले, ते वैचारिक मतभेद कसे होणार आहेत? हे दोघं खरंच एकत्र येतील का? आणि हनुमानजी, मग तुम्ही हिंदुत्ववादी मनसेला कसे स्वीकारणार आहात? विलासजी, या देशाचं संविधान लोकशाही आणि या देशाची एकात्मता, या देशामधली समता या तत्वाशी काँग्रेस कधीही तडजोड करणार नाही. ज्यांना या 4 गोष्टी मान्य असतील त्यांचं स्वागत आहे. अनेक पक्षांसोबत काँग्रेसची आघाडी आहे, देशभर इंडिया आघाडी आहे. अनेकांचे वेगवेगळे मत आहेत, वेगवेगळे विचार आहेत. उत्तर प्रदेशचे पक्ष आहेत, काश्मीरचे पक्ष आहेत, तामिळनाडूचे पक्ष आहेत. ही भूमिका कॉमन मिनिमम प्रोग्राम, संविधान मान्य असलं पाहिजे, लोकशाही मान्य असली पाहिजे, धर्मनिरपेक्षता मान्य असली पाहिजे, समाजवाद मान्य असला पाहिजे. याच्याशी सहमत असतील तर राजसाहेबांचं आम्ही पायगड्यात टाकून स्वागत करतोय. ठीक आहे. महाजन सर, काँग्रेस सह जायची तयारी की काँग्रेसला बाजूला सोडून शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेबांसोबतच आपण करावं युती, आपण काँग्रेस सोबत काय आपले वैचारिक पटणार नाहीत अशी भूमिका, काय कसं होणार हे? हे पहा, वैचारिक मतभेद 2 पक्षामध्ये निश्चित असतात. मला माहित नाही भविष्यात उद्या काय करतील. समजा उद्या अशी काही वेळ आली तर काय कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवला जाईल. प्रत्येक जण या देशाची घटना मानणारा आहे, प्रत्येक जण लोकशाही मानणारा आहे. या गोष्टीचं कोणाला अडचण येण्याचं कारण नाही ना. पण ज्यावेळेस 2 माणसं एकत्र येतात त्यावेळेस काही आपल्याला सोडावं लागतं आणि काही घ्यावं लागतं, त्यावेळेस ठरेल ना. मग कोण सावरकर सावरकर स्वीकारणार हा पण प्रश्न येईल. मग आता ते त्यांच्या समोर प्रश्न येईल, आमच्या समोर प्रश्न येईल. काही गोष्टी शाश्वत आहेत, त्या माणूस बदलणार नाही. हे पहिलं एक लक्षात घ्यावं. मग ते पवार साहेबांच्या बाजूने असतील, म्हणजे काँग्रेसच्या बाजूने असेल किंवा आमच्या बाजूने असेल, त्यांच्या काही शाश्वत गोष्टी असतील, आमच्या काही शाश्वत गोष्टी असतील. त्याच्यात कुणीही आपले तडजोड करणार नाही, हे मात्र निश्चित आहे ना. हो, ठीक आहे. त्याच्यातून काही मार्ग म्हणजे उद्या काय होईल आम्ही सांगू शकत नाही, पवार साहेब सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही. पण आम्ही हे सांगू शकतो की त्यांची शाश्वत मतं जसे ते सोडणार नाही, तशी आमची काही शाश्वत ध्येय धोरण आहेत ते आम्ही सोडणार नाही. हो, इथपर्यंत आम्ही अधिकारवाणी सांगू शकतो. ठीक आहे. खरं तर आज या मुद्द्यावरून ज्या प्रकारची प्रतिक्रिया, तीव्र प्रतिक्रिया हिंदुत्ववादी संघटनांमधून येत होती आणि त्यानंतर या मुद्द्याबद्दलची चर्चा करण्याचा आपण प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचे भावना तीव्र आहे, प्रत्येक जण आपापली भूमिका मांडतोय. कुठली भूमिका योग्य, कुठली अयोग्य हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. पण आज या चर्चेच्या माध्यमातून ज्या मुद्द्यावर आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आपण दोघांनीही इथं आलात, आपली वेळ दिलीत आणि भूमिका मांडली, त्याबद्दल दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण प्रेक्षकांना एक सांगायचं आहे, उद्यापासनं या चर्चेमध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी होता येणार आहे. या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न उपस्थित करू शकणार आहात. हे लाईव्ह आहे, त्यामुळे या प्रश्नांच्या बद्दल, मांडलेल्या भूमिकेच्या बद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही सांगू शकणार आहात आणि थेट चर्चेमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होता येणार आहे तुम्हाला. त्यामुळे हा जो थेट मुद्द्यावर कार्यक्रम आहे तो कार्यक्रम जसा ह्या केवळ चॅनलचा कार्यक्रम आहे, तुमचा सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवा. कमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारू शकता, तो मी मान्यवरांना, आपल्या पाहुण्यांना विचारेन. आणि रोज अशाच प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती खरं तर एक मंथन, राजकीय त्याच्याबद्दलची चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण हा डिजिटल प्लॅटफॉर्मवरचा
थेट मुद्द्यावर हा कार्यक्रम दररोज घेऊन येणार आहोत. नवे पाहुणे असतील, नवे मुद्दे असतील आणि त्याच्याबद्दलचं मंथन सुद्धा असेल. आजच्या या चर्चेत आपण दोघेही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती, तुम्ही सुद्धा या चर्चेत सहभागी व्हा. मुद्दे सुद्धा तुम्ही सांगू शकता. तुमच्या हव्या असणाऱ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करत राहू. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रकाशजी नमस्कार. नमस्कार. मला खूप बरं वाटलं काँग्रेसमध्ये घेऊ असा नका. विचार करणारे लोक आहे ना. नाही मी वैयक्तिक घेत नाही, पण तुम्ही आम्हाला मंबाजीचं वंशज का ठरवलं सांगा बरं. आम्ही तर नाही, कधीच मंबाजीचं नाही. नाव कधी घेत नाही. कधीच नाही. तुम्ही असाल आम्ही कधी त्या तुम्ही वंशाचं असाल नावही घेत नाही. तुम्ही आम्हाला असाल त्याचं वंशज ठरवून तुम्ही 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 मला कधीही असं आनंद म्हणणार वाटला. नाही मी.